आपल्या स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्ही आपला स्टार न्यूज सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात आधी सबस्क्राइब करा आणि बातम्या पाहायला सुरुवात करा। मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेसर्स पेट्रोकेम कंपनीच्या कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामबंद आंदोलन सुरू केले आहे। ही कंपनी प्लॉट नंबर E88 89 96 ते 100 आणि E55 6/2 आणि 13 येथे आहे। जोपर्यंत व्यवस्थापन योग्य वेतनवाढ देत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे। ही कंपनी औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांचे इंटरमिडिएट केमिकल्स उत्पादन करते। कंपनीत सुमारे 129 कायमस्वरूपी आणि 70 कंत्राटी पद्धतीने असे एकूण 200 कर्मचारी कार्यरत आहेत। भारतीय कामगार कर्मचारी महासंघच्या नेतृत्वाखाली 28 जानेवारीपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कामगारांच्या विरोध प्रदर्शनामुळे कारखान्यातील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे। हा वाद सोडवण्यासाठी आतापर्यंत केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरले आहेत। पालघर येथील कामगार उपायुक्त कार्यालयात व्यवस्थापन आणि युनियन प्रतिनिधींमध्ये 2दा बैठका झाल्या, परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही। आता पुढील महत्त्वाची बैठक 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। विशेष म्हणजे श्रमिक गेल्या 22 महिन्यांपासून वेतनवाढीसाठी संघर्ष करत आहेत, मात्र कंपनी व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि इतर मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत। व्यवस्थापनाने केवळ 5% वेतनवाढीचा प्रस्ताव दिला आहे, जो कामगारांनी फेटाळून लावला आहे। दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने चर्चा निष्फळ ठरली आहे। संपामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जर लवकरच सकारात्मक तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। माझं नाव भावेश दिवेकर आहे। मी गेल्या 18 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि मी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा युनिट उपाध्यक्ष म्हणून मी आहे। आज आंदोलनाचा आमचा 4था दिवस असूनही व्यवस्थापनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही। कामगारांच्या घामावर कंपनी उभी आहे, पण त्याचा कामगारांना न्याय मिळत नाही। आम्ही कुठलाही कायदा मोडला नाही, शांत मार्गाने एकजुटीने हा लढा चालू आहे। आमची स्पष्ट मागणी आहे योग्य वेतनवाढ आणि लेखी करार। तोपर्यंत कामगार मागे हटणार नाही। कंपनी आस्थापनाचा म्हणणं आहे 5% आणि ती मागणी आम्हाला मान्य नाही आहे। आमचं म्हणणं हे आहे की कमीत कमी 8300 तरी जो मागे डिमांड झाला होता तर मिनिमम 8300 आणि त्याच्यावरती स्वखुशीने जे काय देतील ती आमची मागणी आहे। जोपर्यंत ती मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। कामगारांना दर 6 महिन्यांनी सरकारकडून जाहीर होणारा महागाई भत्ता DA मिळणे आवश्यक आहे, परंतु कंपनी तो लागू करण्यास तयार नाही। कंपनीच्या दादागिरीमुळे आणि मनमानी कारभारामुळे सरकारी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून सरकारी अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत। सरकारी अधिकाऱ्यांनी कंपनीवर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना कंपनीशी असलेल्या मधुर संबंधांमुळे कोणतीही कारवाई केली जात नसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। पाहत रहा आपला स्टार न्यूज।